नमस्कार मंडळी. घाई गडबडीच्या काळात पण आपल्याला चमचमीत अशी बाहेरून जशी आपण आलूगोबी आणतो ना, तशा पद्धतीची आपण आलूगोबी करणार आहोत. खरंच खूप मस्त लागते आणि वाटण करायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण इथे झटपट होणारी आलूगोबी करणार आहोत. टेस्ट तर तुम्ही म्हणाल ना, केल्यानंतर तुम्ही याच पद्धतीने भाजी करा, अशा पद्धतीची टेस्ट आहे. झणझणीत स्पायसी मस्त लागते. नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे करायला. तर ती कशी करायची पण बघणार आहोत इथे. त्यासाठी काय केलं मी, फ्लावर म्हणजे जी गोबी असते फुलगोबी, तिचे काय केले, मोठाले थोडेसे तुकडे करून घेतलेत. ते मोठाले तुकडे करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये त्याला धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळेस. आणि आपल्याला नंतर काय करायचं, याला या गोबीला आपण जाडसर असं कापून घेतल्यानंतर बटाटेसुद्धा मी चांगला मोठा एक बटाटा घेतला आहे. तर बटाटासुद्धा आपल्याला थोडासा मोठालाच कापून घ्यायचा, जास्त बारीक नाही कापायचा आहे. तर हे झालं आपलं बटाटा आणि गोबी कापून. एका पातेल्यात पाणी ठेवायचं आहे. त्यात घालायचे मीठ. आपल्याला मीठ घातलं की त्यामध्ये घालायचं आहे हळद थोडीशी. मीठ सुद्धा थोडंसंच घालायचं. आपण फ्लावर घालतो म्हणजे गोबी घालतो ना, त्या याच्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि गोबी आपल्याला कीटकनाशक म्हणजे आपले जे औषधी वगैरे फिरवतात, म्हणजे गोबी प्रत्येकजण म्हणतं आहे की गोबी खाऊच नाही, पण खायची म्हटलं चवीला आपल्याला आवडते ना, तर काय करायचं, त्या अगोदर पाण्यामध्ये चांगलं मीठ आणि हळद घालायचं आणि खळखळून उकळी आणून घ्यायची. ते पाणी पूर्ण गरम असतानाच फेकून द्यायचं आणि नंतर गोबी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला जे बटाटे घेतलेत आपण, ते बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे गोबीसुद्धा उकळून जाते आपली, म्हणजे थोडीशी शिजून जाते आणि बटाटेसुद्धा आपल्याला चांगले नरम करून घ्यायचे आहेत. तर बटाटे नरम करताना काय करायचं आहे, मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यातमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे आपण मीठ कशासाठी घालतो ते सुद्धा सांगते तुम्हाला. ज्यावेळेस आपण ही ग्रेव्हीमध्ये टाकतो ना, बटाटा आणि फुलगोबी, आपण बिना मिठाचं जर फ्राय केलं किंवा उकळून घेतलं तर त्याची चव इतकी छान येत नाही आहे. त्यामुळे थोडंसं मीठ घालून फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर घेतलं आहे मी मिक्सरचं छोटं भांडं. त्यामध्ये घातलं एक मोठा टोमॅटो, लसूण पाकळ्या घालायच्या 7 ते 8, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि डाळवं घालायचं आहे. तुम्ही म्हणाल डाळवं का घातलं आहे? डाळव्याने जी ग्रेव्ही तयार होते ना भाजीची, ती अगदी छान ग्रेव्ही तयार होते. खूप छान लागते ती खायला. तर कोथिंबीरसुद्धा घालून घेतला आहे. नंतर काय करायचं आपल्याला, आपण जे बटाटे फ्राय करायला घेतले होते ते एकदा एकसारखे हलवून घेतो आहे, म्हणजे गोबीसुद्धा उकळून जाते तोपर्यंत, मसाल्याची पेस्ट करेपर्यंत, आणि बटाटेसुद्धा चांगले फ्राय होऊन जातात. तर गोबी इथे आपली चांगली 50% चांगली उकळून झालेली आहे. तर याला घ्यायचं आपल्याला बाजूला काढून. आणि बटाटेसुद्धा आपल्याला फ्राय झाले आहेत. त्यामध्ये काय करायचं, उकळलेली बटाटे डायरेक्ट पाण्यामधून काढायची आणि पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी टाकायची आहे. तर फ्राय करताना काय करायचं, गॅस इथे फुल करायचं आहे. जे पाणी आहे त्याला थोडीशी गोबी जी आहे थोडीशी ड्रायनेस आणि फ्राय झाली पाहिजे, त्यासाठी फुल गॅस करायचा आहे. तर बटाट्यासोबत चांगले आपण फ्राय करून घेतो, त्याची चवसुद्धा खूप छान लागते. तुम्ही म्हणाल की फ्राय केल्याने काय होतं, पण खरंच खूप छान चव येते भाजीला. हे थोड्या टिप्स जे आहेत ना, भाजीला खूप काहीतरी वेगळी चव देऊन जातं. त्यामुळे काय करायचं, या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं फ्राय करून घेतलं आहे मी. आणि फ्राय करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण जे टोमॅटो, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे ना, त्याचं वाटण करून घेतलं आहे मी. तुम्ही इथे बघू शकता पाणी थोडंसं घातलं आहे त्यामध्ये, नाही घातलं तरी चालेल, पण पेस्ट करून घ्यायची आपल्याला चांगली प्लेन. म्हणजे भाजीची जी ग्रेव्ही आहे ना, याच्यावर डिपेंड करते. म्हणजे भाजून वगैरे वाटण करायचं नाही, पण खूप छान भाजी लागते याची. तर चांगलं 2 चमचे तेल घालायचे. त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि छान तडतडू द्यायचं आहे. तडतडलं की बारीक चिरलेला मोठा कांदा घेतला आहे. मीडियम असेल तर 2 कांदे घ्या, चव छान येते भाजीला. तर हे कांदेसुद्धा आपल्याला चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फ्राय करताना कांदा जो आहे चांगला मऊ, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत, म्हणजे पारदर्शक होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तर कांदा मी तुम्हाला सांगितलं मीडियम असेल तर 2 घाला, नाहीतर मोठा एक कांदा घाला. त्याने भाजीची ग्रेव्ही आणि चव मस्त येते. तर कांदा चांगला तेल सोडायला लागलेला आहे, म्हणजे चांगला पारदर्शक झाला आहे. त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला थोडंसं लसण, आबडधोबड कुटून घेतलेला लसण घालायचं आहे त्यामध्ये. आणि लसण आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेतो आहे. तर हा झाला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणं. घरगुती गरम मसाला घातला मी चांगला 1 चमचा. कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला 1 चमचा. लाल मिर्च पावडर घालायची 1.5 चमचा. हळद घालायची अर्धा चमचा. आणि व्यवस्थित मसाले चांगले मसाल्याचा फ्लेवर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे चांगलं अर्धा 1 मिनटं. आणि मसाले फ्राय झाल्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट घालायची आहे. हा मसाला जितका साधा वाटतो ना, तितकाही खायला पण मस्त आहे. आणि हा मसाला घ्यायचा आहे आपल्याला एकसारखा फ्राय करून. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं आहे, मसालासुद्धा चांगला रंग बदललेला आहे. जो रंग आहे भाजीला खूप छान येतो आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित येतो आहे. त्यामुळे मसालासुद्धा आपला व्यवस्थित फ्राय करून झाला आहे. आणि नंतर घालायचं आपण म्हणजे उकळून आणि फ्राय करून घेतलेलं बटाटा आणि फुलगोबी. तर हे तुम्ही बघू शकता पूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ घालताना जे आहे ना, आपण फुलगोबीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आकारानेच मीठ घालायचं आहे. काळजीपूर्वक मीठ घाला, नाहीतर काय तुमची भाजी खारट होऊ शकते. तर मसाल्यामध्ये चांगलं 2 मिनटं मी याला फ्राय करून घेते. अलगद हाताने फ्राय करून घ्यायचं, कारण आपण गोबीसुद्धा काय केलं आहे, थोडीशी उकळून फ्राय करून घेतलेली आहे. तर काहीतरी 30% भाज्या शिजायच्या राहिलेल्या आहेत, त्या आपल्याला या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. जास्त नाही घालायचं आहे, थोडंसंच घालायचं, म्हणजे आकाराने ग्रेव्हीच्या आकाराने मीठ घालून घेतलं आहे मी त्यामध्ये. आणि उकळी आलेलं पाणी घालायचं आहे. थंड पाणी शक्यतोवर भाजीला वापरूच नका. काय होतं, गरम पाण्याने भाजीला अगदी वेगळी चव येते आणि रंगसुद्धा भाजीला छान येतो त्यामुळे. तर व्यवस्थित आपण ग्रेव्ही एकसारखी मिक्स करून घेतो आहे. आणि हो, भाजी शिजायला राहिली तुम्हाला ग्रेव्हीचा आकार कसा पाहिजे, थोडासा थिकनेस म्हणजे घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. आणि शिजायला काही थोडंसंच लागेल, 30%च आपल्या भाज्या शिजायच्या राहिलेल्या आहेत. तर येथे व्यवस्थित आपलं ग्रेव्हीच्या आकाराने मी पाणी घातलं आहे. आपल्याला भातामध्ये सुद्धा, भाकरीसोबतसुद्धा आणि पोळी, तंदूर काहीही घ्या तुम्ही, त्याच्यासोबतसुद्धा छान लागेल. तर थोडंसं आपल्याला भात आणि भाकरीसोबत जर खायची म्हटलं तर थोडंसं मी पाणी घातलं आहे त्यामध्ये. आणि शिजायला थोडंसं घट्ट होऊन जाईल, इतकी पातळ राहणार नाही भाजी. तर चांगलं 1.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला रंगसुद्धा छान आला आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित रंग आला आहे. आणि भाजीसुद्धा मस्त झालेली आहे. टिफिनमध्ये द्यायला तुम्हाला थोडीशी घट्ट हवी असेल तर थोडीशी घट्ट तुम्ही ठेवू शकता. तर एकदा आपल्याला बटाटा शिजला आहे की नाही चेक करायचा. मस्त बटाटा मऊसूत झाला आहे आणि फ्लावर तर शिजलेलाच आहे. आणि फ्लावर आणि गोबीची भाजी मस्त तयार झालेली आहे. मस्त वरून कोथिंबीर घालायचं आहे आणि गरमागरम तुम्ही वाढवून घ्या. आणि पोळीसोबतसुद्धा खा किंवा भाकरीसोबत. आणि भात जर केला असेल, तुम्हाला वाटलं ना कंटाळा आला आहे, तर तुम्ही राईस लावायचा आणि ही गरमागरम भाजी ट्राय करून बघा. मस्त भातामध्ये मिक्स करायची, लिंबू घ्यायचे, वरतून कांदा घ्यायचा आहे सोबतीला. आणि खायला तर विचारूच नका. ग्रेव्ही आणि मसाला फक्त तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. त्यामध्ये जो आपण 1 चमचा मसाला वापरलेला आहे ना, तो तुमच्या आवडीनुसार घाला. घरगुती असेल किंवा मार्केटमधला तुम्हाला कुठला आवडत असेल तो घाला तुम्ही. तर ही चवीला मस्त आणि गरमागरम भाजी अगदी सोपी आहे करायला. या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही म्हणाले काय वेगळं, पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ज्या पद्धतीने मी केली ना त्याच पद्धतीने ट्राय करा. खरंच खूप छान लागेल खायला. आणि कमी मसाल्यात होणारी, झटपट होणारी भाजी आहे. परत पोटाला त्राससुद्धा होणार नाही, अशी मस्त भाजी केलेली आहे. तर आजच तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की भाजी कशी झाली ते. अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.